नमस्कार मंडळी, मी संजीवनी तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। या व्हिडिओमध्ये हा परिसर कोणता आहे व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे। जय हरी। श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने आणि जटायू पक्षाच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आहे। रामायणातला हा प्रसंग तुम्हाला माहीत असेल। नाशिकच्या पंचवटीतून रावणाने माता सीतेचं हरण केले। पुढे जटायू पक्षाने रावणाला अडवून मातेला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु रावणाने जटायूचे पंख कापले व जटायू धर्तीवर कोसळले। इथे जटायू पक्षाचं हे मंदिर आहे, जिथे जटायूने श्रीरामाच्या मांडीवर मान टाकलेली आहे। जटायूच्या मुक्तीसाठी रामाने बाण मारून सर्व तीर्थांना इथे आमंत्रित केले होते, म्हणून या जागेला सर्व तीर्थ टाकेद म्हटलं गेलं। टाकेद हे गावाचं नाव आहे। हे प्रयागराज कुंड आहे। रामाने बोलावल्यानंतर हे उशिरा प्रकट झाले, म्हणून त्यांचे कुंड वेगळे आहे व बाकी तीर्थांचे कुंड वेगळे आहे। जिथे बाण मारला आहे तिथून वाहत गोमुखाद्वारे पाणी या कुंडात येते। असं म्हणतात, राम लक्ष्मणाने 13 दिवस इथे थांबून जटायूचे अंत्यसंस्कार पूर्ण केले। त्याच काळात इथे या 3 पिंडींची स्थापना केली आहे। त्यातली ही मधली पिंड चमत्कारिक व उलटी आहे। ती 3.5 ते 4 फूट इतकी खोल आहे व त्यात शाळीग्राम आहे। जो कोणी तो काढतो त्याची इच्छा पूर्ण होते असं म्हणतात। श्रीरामांनी सुद्धा इथेच सीता मातेचा लवकर शोध लागावा अशी इच्छा प्रकट केली होती। त्यामुळे इथे मनकामेश्वर महादेवाचं मंदिरही आहे। शेजारीच राम लखन महाराजांची समाधी आहे, ज्यांनी बरेच वर्ष या परिसराची सेवा केली। तसेच इथे सती माता, दुर्गा माता, राम लक्ष्मण व सीता अशी काही मंदिरं आहेत। मंडळी, या जागेत एक कमालीची शांतता आहे बरं का। जेव्हा तुम्ही इथे याल ना, तेव्हाच ती तुम्हाला अनुभवता येईल। श्रावण महिना चालू आहे आणि तीर्थाच्या ठिकाणी जाणं योग्यच आहे आणि जायलाच हवं, परंतु अगदी सांभाळून बरं का। कारण इथे आमच्यासोबत एक इन्सिडेंट घडला। ज्या ठिकाणी कुंडात आम्ही हातपाय धुत होतो तिथेच पाण्यात हे नागराज बसलेले होते बघा। अगदीच पायाला त्यांचा स्पर्शही झाला। पाणी स्वच्छ असल्यामुळे लक्ष गेले आणि वेळीच आम्ही सर्वजण बाजूला झालो। देवाची कृपा अशी की त्यावर कोणाचाही पाय पडला नाही। तर मंडळी, तुम्ही कुठेही तीर्थाच्या ठिकाणी जा तर अशा गोष्टींची नक्कीच काळजी घ्या आणि श्रावण महिना एन्जॉय करा। धन्यवाद।